पेपर लीकचा मुद्दा, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही प्रमुख मागणी. 2 दिवसांपूर्वी तुम्ही पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन केलेलं होतं, त्यानंतर आता गांधींकडे चाललेलं. हो बरोबर. आपण जर बघितलं तरी महाराष्ट्रातील ही खासदार आहेत शोभाताई बच्चाव, ज्या धुळ्याच्या खासदार होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आम्ही महात्मा गांधी समाधीच्या ठिकाणी चाललेलो आहोत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. इतरही काही खासदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रातले इतर खासदार अनिल देसाई असतील, अरविंद सावंत हे या ठिकाणी आहेत. अरविंद सावंत सर बघू शकतोय इथून सगळे खासदार आता इथून निघालेले आहेत. सगळ्या खासदारांना इथून बाहेर निघू दिलं जातं का नाही हे देखील बघणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण सोनेरी बाग रोड परिसरामध्ये पोलिसांनी मोठी बॅरिगेटिंग जी आहे ती केल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळतं. हातामध्ये सगळ्यांनी पोस्टर्स घेतलेले आहेत आणि पोस्टर्स घेऊन हे सगळे खासदार या ठिकाणावरून निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बोलण्याचा प्रयत्न करूया आपण. सावंत सर तुम्ही निघालेले आहात इथून बैठकीनंतर. 31 जानेवारी महात्मा गांधी. अनिल देसाई 30 जानेवारीला जातोय. 2 दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन केले होतं, त्यानंतर आता तुम्ही सगळे महात्मा गांधी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी पण पोलिसांनी इथून काय बंदोबस्त खूप दोन्ही बाजूला बंदोबस्त नंतर आम्ही वाढतं बसू द्या आम्हाला. काय करतात त्यांना त्यांच्यावरती ठाम असाल इथून, कारण पोलिसांनी पूर्ण त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. पण तुम्ही कुठे जायचं ठरवले सांगितलं नाही बैठकीमध्ये रणनीती काय ठरली सावंत? ऍक्टिव्हिटी काय नाही, एकच शब्द गांधी 30 जानेवारी. मुद्दा एकच आहे तुमचा सगळ्या. हा एकच. देसाई सर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही वारंवार सर्व त्याच्या बरोबर लागून सुद्धा महत्वाच्या मागण्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी तर राहुल गांधी आपल्या सगळ्या इंडिया आघाडीच्या खासदारांसह आता गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत. याआधी राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक झाली, रणनीती यामध्ये ठरवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता राहुल गांधी यांच्यासह इतर सगळे खासदार हे गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेत. मात्र मोठं बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बसेसमध्ये बसून या ठिकाणी राहुल गांधी आणि इतर खासदार जे आहेत ते गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघतायत. मात्र त्यांच्या संपूर्ण निवासस्थानाच्या परिसरामध्ये मोठं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दिल्ली पोलीस आहेत, त्याचबरोबर इतर सुरक्षा यंत्रणा आहेत. त्यामुळे या बसेस इथून जाऊ दिल्या जातील का हा एक मोठा प्रश्न आहे. याआधी राहुल गांधी यांच्यासह प्रियंका गांधी यांनी सुद्धा मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन केलेलं होतं, त्या परिसरामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता राहुल गांधींची ही दुसरी मूव आहे की ते गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत. तर राहुल गांधी यांच्या घरापासून गांधी स्मृती भवन हे 2 किलोमीटरवर आहे आणि बसेसमधून हे सगळे खासदार जे आहेत ते आता राहुल गांधी यांच्या सोबत गांधी स्मृती भवनाच्या दिशेने. बैठकीमध्ये नेमकी चर्चा काय झाली? नाही, प्रोटेस्ट करायचं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करत राहायचं. तुम्ही संसदेमध्ये ही लढाई लढताना बघायला मिळत आहे, संसदेमध्ये आवाज तुमचा उठवताय, सभागृह बंद पडताय, रस्त्यावरची लढाई आहे असं म्हणतात. आपण बघतोय राहुल गांधी आणि इतर ज्या बसेस आहेत त्यांना घेऊन या बसेस निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. काँग्रेसचे सगळे खासदार या बसेसमध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्रातील सगळे खासदार खरं तर या बैठकीसाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. सोबतच इंडिया आघाडी. This government is going to crack down on students. How many days? Yeah, we are going to be there now. Let us see that. Let us see that. अभी वहीं बैठने का फैसला हुआ है. और 20 जनवरी गांधी स्मृति जा रहे हैं आप लोग, क्या वहीं बैठेंगे? आप तानाशाही सरकार को उखाड़ फेंकने के लिए जा रहे हैं. लेकिन क्या वहाँ बैठेंगे बिना इस्तीफा का? कोई स्वीकार नहीं है आप लोगों? आप चलिए आपको सब कुछ पता चलेगा. थोड़े इंतजार का मजा लीजिए, बारिश होने दीजिए, तूफान आने दीजिए, उससे क्या फर्क पड़ता है. पूरे देश में छात्रों ने, युवाओं ने सड़कों पे, गलियों पे तूफान ला रखा है. 12 साल से जो गलियां, जो सड़कें वीरानी थी, उन गलियों को, उन सड़कों को हमारे छात्रों ने गुलजार कर दिया. राहुल गांधी जी देश के छात्रों की आवाज रख रहे हैं और आज फिर से रखने जा रहे हैं. उनको नजरबंद कर दिया, हाउस अरेस्ट कर दिया.
शर्म आनी चाहिए। नरेंद्र मोदी को एक तरफ जो है बीजेपी सरकार को बोलना चाहिए कि पेपर लीक रोकें, देश के युवाओं का भविष्य को खत्म करना रोके। इसको रोकने की बजाय वो देश के नेता विपक्ष राहुल गांधी जी को हाउस अरेस्ट कर रहे हैं। इससे बड़ा दुर्भाग्य देश की राजनीति, देश के लोकतंत्र में और कुछ हो नहीं सकता। तर राहुल गांधींना हाऊस अरेस्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांच्या खासदारांचं म्हणणं आहे। देशातील विद्यार्थी एकटे नाहीत, ज्या विद्यार्थ्यांना गमावलं आम्ही त्यांच्या सोबत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो।